नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. झाला का तुमच्या करंज्या करून? आमच्या चालू आहे आता करणं. उद्याची नागपंचमी आहे ना, तर आमच्याकडे नागपंचमीला तिळाच्या करंज्या करतात आणि नागोबाला फुलोऱ्यासाठी पिठीच्या करंज्या करतात. मला काही हातावरची करंजी नाही करता येत, म्हणून ही साच्यावरची केली. छान दिसते की नाही? आमच्या सासूबाई होत्या ना, त्या आम्हाला आदल्याच दिवशी करंज्या करायला लावत होत्या, कारण त्या म्हणत होत्या करंज्या खूप किचकट राहतात, वेळ लागते करायला, तर आदल्याच दिवशी करून घ्या. म्हणून आम्हाला ती तशीच सवय पडली. तर आम्ही काय करतो, नागपंचमीच्या आदल्याच दिवशी करंज्या करून घेतो. फुलोऱ्याच्या नागपंचमीच्या दिवशी करतो. आता माझ्या करंज्या करून झाल्या, तळून घेते. कसं आहे ना, प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत राहते. आमच्याकडे करंज्या करतात, सातूचं पीठ करतात, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जे गडी माणसं राहतात ना, यांना लाह्या तर माहितीच असेल ना तुम्हाला. लाह्यांचा चिवडा करतात आणि सातूचं पीठ आणि तिळाची करंजी खायला देतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा.